यस, काय सांगते मामा, आज तुम्ही उपोषणाला बसलेले, काय मागणी आहे? विषय असा आहे की 2023 1920 22-23 या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये ट्रॅव्हल्सच्या गाड्या चालतात. त्या ट्रॅव्हल्सच्या गाड्यामध्ये आमच्या शिवसैनिकांच्या देखील गाड्या या ठिकाणी चालू आहे. 2022-23चं बिल आत्तापर्यंत त्यांनी दिलेलं नाही आणि ते बिल द्यावं म्हणून अविनाश वानखडे यांनी अनेक वेळेस जवळजवळ तेव्हापासून 22 पासून आजपर्यंत अनेक तक्रारी यांनी जिल्हा परिषदला सीओकडे गेल्या आहेत आणि कार्यालयात ते केलेले आहे. सीओनी आदेश केल्यानंतर देखील कार्यकारी अभियंता उपअभियंता यांनी कांबळे म्हणून जे आहेत दत्तात्रय तुळशीदास कांबळे यांच्याकडे ही गाडी लावलेली होती. त्यांनी जवळजवळ 4 महिने गाडी वापरली, पण आणि वापरल्यानंतर हे गाड्या वापरत असताना त्यांच्याकडे लॉक बुक असतं, म्हणजे किती किलोमीटर चालली आहे काय चाललंय हे लॉक बुक असतं. संध्याकाळी लॉक करून ड्रायव्हरकडे द्यावं लागतं. पण दत्तात्रय कांबळे यांनी आजपर्यंत बिल ते पेड केलेलं नाही. लॉक बुक हे देखील त्यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे, कारण लॉक बुक हे त्यांच्याकडे ठेवण्याचा अधिकार नाही, तरी देखील त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतलेला आहे. या संदर्भामध्ये वेळोवेळी यांनी अविनाश वानखडे यांनी वेळोवेळी तक्रार केल्यानंतरही त्यांनी बिल न दिल्यामुळे आपण त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी अविनाश वानखडे हे उपोषणाला बसलेले आहेत. त्याचपूर्वी दत्तात्रय तुळशीदास कांबळे यांच्याकडे जो चार्ज होता वैजापूरला, त्या वैजापूरच्या त्यांनी जेव्हापासून ते सर्व्हिसला लागलेले आहेत तेव्हापासून त्यांनी केलेला भ्रष्टाचार हे चौकशी समिती उघड करावं म्हणून आपण त्या ठिकाणी मागणी केली. परंतु त्या चौकशी समितीने तोही अहवाल त्यांनी दाबून ठेवलेला आहे. आतापर्यंत तो अहवाल देखील त्यांनी दिलेला नाही, कारण एकाच कार्यालयामध्ये असल्यामुळे, एकाच ऑफिसमध्ये असल्यामुळे अधिकारी एकामेकाला सांभाळून घेतात आणि तो अहवाल त्यांनी आतापर्यंत सादर केलेला नाही. तर आमचं असं म्हणणं आहे की त्याही वरती ज्या समिती नेमवलेली होती त्या समितीने आतापर्यंत का चौकशी केली नाही, का त्या अहवाल आतापर्यंत सादर नाही केला, याही समितीचं उच्चस्तरीय चौकशी होण्यात यावं. आणि जी समिती या ठिकाणी होती त्यांच्या समितीच्या प्रमुख होते संदेश सातपुते आणि दुसरे होते अनिल मुंगेकर यांचीही चौकशी करण्यात यावी, कारण यांनी आतापर्यंत ते समितीचा जो अहवाल होता ते सादर का नाही केला. अशा या मागण्या आहेत. काय पैशाची मागणी केली जाते? बिल टाकण्यासाठी काय पैशाची मागणी केली? त्या कांबळे जो होता तो ऑलरेडी भ्रष्टाचारी आहेत. याच्यापूर्वी तो म्हणजे त्यांना सस्पेंड केलेलंच होतं. तो ऑलरेडी भ्रष्टाचारी आहेत. त्याच्यामुळेच आपण त्यांची मागणी केलेली की यांची सविस्तर चौकशी करण्यात यावी. कारण वेळोवेळी ट्रॅव्हल्स वाले हे एक तर बँकेकडून गाड्या घेतलेल्या असतात, त्यांच्या बँकेचे हप्ते फेडावे लागतात, डिझेल पाणी खर्च खिशातून करावं लागतं, ड्रायव्हर असं या सगळा खर्च जर बघितलं त्यांनी वेळेवर जर बिल पेड केलं तर त्यांच्यावर ही वेळ येणार नाही. आज त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि जिल्हा परिषद मध्ये एकूण 30 गाड्या चालवल्या आहेत आणि 30 गाड्या चालल्यानंतर सीओने आदेशित केले होते की सर्व समान प्रत्येक विभागामध्ये समान गाड्या द्याव्यात. ते सीओचे आदेश देखील या अधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांनी यांनी गुंडाळून लावलेले आहेत. त्यांनी 2 ते 2.5 लाखाचं बिल आहे. पूर्ण नाही झाली तर काय उपोषण कंटिन्यू चालू राहणार, बिलकुल चालू राहणार. मी नारायण जाधव आहे, या शहराचा उपशहर प्रमुख आहे. ते माझे शिवसैनिक आहेत. प्रत्येक कार्यक्रम असतात म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभा आहोत. काय मागणी आहे आपली जिल्हा परिषद? मी साईबाबा टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आपल्या गाड्याचं बिल बाकी आहे 4 महिन्याचं. वेळोवेळी सादर केलेले आपण ते जिल्हा परिषदला की आमची मागणी पूर्ण करा म्हणून. त्यांनी न केल्यामुळं उपोषणाला बसलेलं आहे. आमचं एवढंच आट आहे की आमची बिल मंजूर करण्यात यावं म्हणून. अधिकारी पैसे वगैरे मागतो का? नाही, पैसे वगैरे मागतो तो. हो, तर एवढीच जिल्हा परिषदेला मागणी की आमचं बिल मंजूर करण्यात यावं म्हणून. अविनाश देविदास वानखेडे, साईबाबा टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आमची गाडी लावलेली होती.
वर्षाचा बिल 22-23. एक वर्ष हो